कुणाशीही युती करा पण भाजप सोबत युती नको अशा स्पष्ट सूचना प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। तर मुंबईमध्ये तब्बल 200 जागांवर लढवण्यासाठी आमची तयारी पूर्ण झालेली आहे अशी माहिती सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अनेक जागा मुंबई पालिकेसाठी लढवणार आहे अशी माहिती आता मिळतेय। बीजेपी बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये। उबाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं एनसीपी, अजित पवारांचं एनसीपी आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल। ठाकरे सेनेचे निवडून आलेले नगरसेवक हे आपल्या संपर्कात आहेत अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। भविष्यात ते भाजप किंवा शिवसेनेसोबत आले तर त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही। विकासासाठी सोबत येणाऱ्यांना महायुतीत सन्मानाची वागणूक मिळेल असं वक्तव्यही सामंत यांनी केलं। अनेक युनिटीचे निवडून आलेले नगरसेवक हे पालकमंत्री म्हणून विकासासाठी माझ्या संपर्कामध्ये आहेत। मी त्यांना सांगितलं की ते जर माझ्याबरोबर आले, माझ्या पक्षाबरोबर आले किंवा भाजपामध्ये आले तर आम्ही त्यांच्यावर काही अन्याय व्हायला देणार नाही। ते वर्षानुवर्ष आमच्या समवेत काम करतात, अशा पद्धतीची वागणूक त्यांना आम्ही देऊ। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक पार पडली। भाजप आणि शिवसेनेची महत्त्वाची बैठक संपन्न झालेली आहे। आम्ही जागा वाटपासंदर्भात नाही तर प्रभागनिहाय चर्चा केली अशी माहिती शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी दिलेली आहे। जागांवर न जाता आम्ही प्रभाग वाईज चर्चा केली। जेवढे 21 प्रभाग आहेत त्याप्रमाणे आमची चर्चा झाली। कुणाचे आता किती आहेत, त्या ठिकाणी काय बदल होऊ शकतो, ते त्यातले एक्सचेंज किती होऊ शकतात, ही प्राथमिक चर्चा झाली। त्यांच्याकडून आम्हाला एक सांगण्यात आलं की आम्ही जसा प्रभाग वाईज अभ्यास केला आहे तसा आमचा थोडा अपुरा राहिलेला आहे आणि मग हा सगळा अभ्यास झाला तर उद्यापर्यंत आपण बसू, ही एवढ्यापुरती चर्चा। अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान याची युती आमची कन्फर्म आहे। युवा स्वाभिमान सोबतही चर्चा अंतिम स्तरावर आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेसोबतही 2 आमच्या चर्चेच्या फेरी झाल्या आणि सकारात्मकतेने आम्ही पुढे जातो आहे आणि कन्फर्म युती आमची होणार आहे। जागेचा प्रस्ताव म्हटल्यापेक्षा आम्ही जागा सांगू शकत नाही, कारण शेवटी जागा कमी जास्त होतील चर्चेमध्ये आणि चर्चा करत असताना जिथं जो कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे। त्यामुळे ज्या पक्षाचा जो कॅन्डिडेट तिथं निवडून येऊ शकतो, निवडून येणे हा आम्ही क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये जागांचं मग प्रपोर्शन ठरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।